ऑल टाईम हाय गाठून एक चांगला डाऊन ट्रेंड पाहिल्यानंतर बँक निफ्टी आता पुन्हा एकदा बुलिश ट्रेंडमध्ये दिसतोय. जून 2022 पासून आत्तापर्यंत म्हणजे मागील 10 महिन्यामध्ये निफ्टी PSU बँक इंडेक्सनं तब्बल 78% रिटर्न्स दिलेत. या कालावधी दरम्यान जर तुम्ही PSU बँकांचे शेअर्स होल्ड केले असतील तर तुम्हाला नक्कीच चांगले रिटर्न्स मिळाले असतील. पण ही संधी जर तुम्ही चुकवली असेल आणि आता तुम्हाला PSU बँकांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑफ बडोदा या पब्लिक सेक्टरमधील एका मोठ्या बँकचं संपूर्ण ॲनालिसिस करणार आहोत. मोठ्या रॅलीनंतर अजूनही या बँकेच्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी संधी आहे का? असेल तर टार्गेट प्राईस किती ठेवली पाहिजे? ज्यांनी ऑलरेडी रिटर्न्स मिळवलेत त्यांनी आता प्रॉफिट बुक करावा का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. परंतु त्यापूर्वी पैसा पाणीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक केलं असेल असं आपण समजूयात आणि व्हिडिओला सुरुवात करूयात. पब्लिक सेक्टर बँकांना भारतीय इकॉनॉमीचं बॅकबोन समजलं जातं. PSU बँकांपैकीच एक मोठी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदा ही भारतातली तिसरी सर्वात मोठी PSU बँक आहे. 2020 मध्ये जेव्हा देना बँक आणि विजया बँकेचं बँक ऑफ बडोदाबरोबर मर्जर झालं तेव्हा ही देशातली तिसरी सर्वात मोठी PSU बँक बनली. या मर्जरनंतर बँकेच्या शाखांची संख्या 5,500वरनं 8,207 वर गेली. तसेच बँकेचे 11,475 ATMचं मोठं नेटवर्क आहे. PSU बँकांमध्ये SBI आणि PNB नंतर बँक ऑफ बडोदा ही सर्वाधिक ॲसेट्स असणारी बँक आहे. बँक ऑफ बडोदाचे एकूण ॲसेट्स $170 बिलियन म्हणजेच 13.4 लाख कोटी रुपये इतके आहेत. बँक ऑफ बडोदामध्ये जवळपास 64% स्टेक सरकारचा आहे. जून 2020 मध्ये हा जो आकडा आहे तो 71% वर होता. म्हणजे मागील काही काळामध्ये सरकारनं या बँकेतला आपला स्टेक जो आहे तो कमी केलेला आहे. या बँकेचा स्टॉक सध्या 185 रुपयांच्या आसपास ट्रेड करतो आहे. 2015 मध्ये या स्टॉकनं 228 रुपयांचा ऑल टाईम हाय गाठला होता. त्यानंतर कधीही हा स्टॉक 200 रुपयांच्या वर सस्टेन झालेला नाही. डिसेंबर 2022 मध्ये जेव्हा बँक निफ्टीनं ऑल टाईम हाय गाठलेला तेव्हा हा स्टॉक 197 रुपयांपर्यंत गेला होता. आपल्या मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. पैसा पाणी आणि चार्टियन्सच्या पहिल्या वर्कशॉपला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला होता. आता दुसरं वर्कशॉप मे महिन्यामध्ये होत आहे. या वर्कशॉपमध्ये आम्ही तुम्हाला ट्रेडिंग बेसिकपासनं ॲडव्हान्सपर्यंत शिकवणार आहोत. त्यामध्ये बेसिकचे 3, ॲडव्हान्सचे 8 आणि सायकॉलॉजीवर 1 असे 12 सेशन्स होणार आहेत. ट्रेडिंग सायकॉलॉजी, रिस्क मॅनेजमेंट, इंट्राडे सेटअप, 2 स्क्रीनर असं बरंच काही आम्ही तुम्हाला देणार आहोत. या कोर्सची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती नक्की पहा. आता पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे येऊयात. सर्वप्रथम आपण आर्थिकदृष्ट्या बँक ऑफ बडोदा नक्की कुठे आहेत हे बघूयात. बँक ऑफ बडोदाचे मार्केट कॅपिटल 95,000 कोटी रुपयांच्या आसपास आहेत. SBI नंतर PSU बँकांमध्ये या बँकेचे मार्केट कॅपिटल सगळ्यात जास्त आहे. बँकेचा PE रेशो 8.19 आहे. PSU बँकांचा ॲव्हरेज PE रेशो 12.8 इतका आहे. बँकेचा EPS रेशो जो आहे तो 22.6 इतका आहे. बँकेचा डेट टू इक्विटी रेशो 1.29 इतका आहे. मागील 3 वर्षामध्ये बँकेची कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ 12% एवढी आहे. 2022 मध्ये बँकेचा रेव्हेन्यू 73,385 कोटी रुपये इतका होता. याच 3 वर्षांच्या कालावधीमध्ये बँकेची प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती मात्र 93% एवढी आहे. 2022 मध्ये बँकेचा नेट प्रॉफिट 7,933 कोटी रुपये इतका होता. त्यामागील वर्षी तो फक्त 1,620 कोटी रुपये होता. हे इथं लक्षात घेऊया. मागील 3 वर्षामध्ये या स्टॉकनं 58% CAGRने रिटर्न दिले आहेत. बँकेचा ROE मात्र मागील 3 वर्षामध्ये फक्त 4% एवढा राहिलेला आहे. बँकेचा कासा रेशो जो आहे तो आर्थिक वर्ष 2020 मध्ये 39.07 इतका होता. 2021 मध्ये हाच रेशो 42.87 तर 2022 मध्ये 44.42 इतका राहिलेला आहे. कासा रेशो म्हणजे नेमकं काय? तर बँकेमध्ये असणाऱ्या एकूण डिपॉझिट्सपैकी करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटच्या डिपॉझिट्सचं प्रमाण किती आहे त्याला कासा रेशो असं म्हटलं जातं. बँकेचे फायनान्शियल्स पाहण्यासाठी हा एक महत्त्वाचा पॅरामीटर असतो. कासा रेशोमध्ये होणारी वाढ ही बँकेसाठी पॉझिटिव्ह साईन समजलं जातं. बँकेचा ROA म्हणजेच रिटर्न ऑन ॲसेट्स 3 वर्षामध्ये 0.06 वरनं 0.6 वर गेला. म्हणजे जवळपास 10% वाढलेला आहे, 10 पटीने वाढलेला आहे. त्यामुळेच मागील 3 वर्षामध्ये बँकेची कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती 93% झालेली आहे. 2020 मध्ये बँकेचे नेट इंटरेस्ट इन्कम 27,451 कोटी रुपये होते. 2022 मध्ये हे इन्कम वाढून 32,622 कोटी एवढं झालेलं आहे. बँकेचे नेट इंटरेस्ट मार्जिन 3 वर्षात 2.73 वरनं 3.03 वर गेलेलं आहे.
कर्जदारांकडून मिळणारे व्याज आणि डिपॉझिटर्सला द्यावं लागणारे व्याज यातील फरक जो असतो त्याला नेट इंटरेस्ट मार्जिन असं म्हटलं जातं. मागील 3 वर्षामध्ये बँकेचा ग्रॉस NPA रेशो 9.40% 6.61% आलेला आहे. तसेच 2020 मध्ये 3.13 इतका असणारा नेट NPA रेशो 2022 मध्ये 1.72 इतका होता. NPA जेवढा कमी असेल तेवढं ते बँकेसाठी चांगलं मानलं जाते. NPA म्हणजेच नॉन परफॉर्मिंग असेट्स, म्हणजे बँकेला परत न मिळालेली कर्ज, यालाच बॅड लोन्स असं सुद्धा म्हटलं जातं. NPA जितका कमी तितकं चांगलं. आयडियली बँकेचा नेट NPA हा 3% कमी असला हवा. बँकेचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा पॅरामीटर म्हणजे कॅपिटल ॲडेक्वसी रेशो. हा रेशो जितका चांगला तितक्याच चांगल्या प्रमाणामध्ये बँकेकडे कॅपिटल असतं. 2020 ते 2022 दरम्यान बँकेचा कॅपिटल ॲडेक्वसी रेशो 13.30 वरून 15.68 वर गेलेला आहे. हा रेशो 13च्या वर जर असेल तर बँकेसाठी ते चांगलं समजलं जातं. चौथ्या तिमाहीच्या अपडेटनुसार मार्च 2023 अखेरीस बँकेचे टोटल डिपॉझिट्स 12.04 लाख कोटी रुपये एवढे आहेत. हेच मार्च 2022 अखेरीस 10.45 लाख कोटी रुपये एवढे होते. म्हणजे टोटल डिपॉझिट्समध्ये 15% जास्त वाढ बघायला मिळालेली आहे. या सर्व गोष्टींवरनं बँक आर्थिकदृष्ट्या चांगला परफॉर्मन्स देत असल्याचं आपल्याला लक्षात येते. आता हा स्टॉक चार्टवर कशी कामगिरी करतोय ते सुद्धा आपण बघूयात. फायनान्शियल शिवाय बँक टेक्निकली देखील एका चांगल्या पोझिशनवर आहे. PSU बँकांनी मागील 10 महिन्यामध्ये एक मोठी रॅली पाहिली आहे. जून 2022 मध्ये 90 रुपयांना असणारा बँक ऑफ बडोदाचा स्टॉक सध्या 188 रुपयांवर ट्रेड होतोय. म्हणजे 10 महिन्यामध्ये हा स्टॉक डबल झाला आहे. डिसेंबर नंतर स्टॉकमध्ये करेक्शन आले होते, मात्र आता पुन्हा एकदा हा स्टॉक बुलिश ट्रेंडमध्ये दिसतोय. 175 रुपयांवर स्टॉकला सगळ्यात जवळचा सपोर्ट आहे. त्यानंतर 165 आणि 155 या स्टॉकसाठी सपोर्ट प्राइस आहेत. 180 या प्राइसवर स्टॉकने अनेक वेळा रेझिस्टन्स टेस्ट केला होता, परंतु आता स्टॉकची प्राइस 180 रुपयांच्या वर सस्टेन झाली आहे. त्यामुळे हा एक चांगला ब्रेकआउट असू शकतो. शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला हा स्टॉक 200 ते 210 ची लेवल दाखवू शकतो. लॉंग टर्ममध्ये हा स्टॉक 220 ते 240 रुपयांच्या लेवलपर्यंत जाऊ शकतो. अनेक ॲनालिस्टच्या ॲनालिसिसनुसार, ब्रोकरेज फर्मनुसार हा स्टॉक सध्या स्ट्रॉंग बाय झोनमध्ये आहे. तुम्ही जर ऑलरेडी स्टॉकमध्ये इन्व्हेस्टेड असाल तर ही रॅली तुम्ही आणखी राईड करू शकता. तसेच स्टॉकमध्ये फ्रेश बाईंग जर करण्याची संधी तुम्हाला हवी असेल तर आत्ता ती नक्की आहे, ती गेलेली नाही आहे. या स्टॉकचा अभ्यास करून तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराची मदत नक्की घ्या. तुम्हाला जर हे ॲनालिसिस आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच असे स्टॉक ॲनालिसिस तुम्हाला जर सतत पाहायचे असतील तर पैसा पाणीला सबस्क्राईब करा. स्टॉकवर बोलू काही या सिरीजमध्ये आम्ही दर आठवड्याला नवीन स्टॉकचं ॲनालिसिस करतो. तुम्हाला जर एखाद्या स्टॉकचं ॲनालिसिस हवे असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये त्या स्टॉकचं नाव लिहायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.